इथे सन्मान केला जाणार आहे. लढत आपण इथे पाहतो बाबूशाह खऱ्या अर्थाने विराज स्पोर्ट खिडूकपाडा, पिसर्वे स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे आदरांजली क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि गोल्ड मॅन आदरणीय श्री क्रिश म्हात्रे आणि प्रिश म्हात्रे. बघा रमेश शेठ म्हात्रे उद्योजक, त्यांचे 2 सुपुत्र आहेत. आपण यावं राजभोईर तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, तुमचं स्वागत आहे. लढत आपण इथे पाहतो विराज स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकली खऱ्या अर्थाने साहिल उल्वेकरने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षकांना पसंत केलेला आहे. फलंदाजीसाठी स्वर्गीय निरावंती म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी पिसारबे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. आणि पिसारबे क्रिकेट संघ जर म्हटला तर निश्चित स्वरूपात निरावंती म्हात्रे चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक पिसारबे, संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे, आमचे उद्योजक खऱ्या अर्थाने सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे यांच्या गावातील संघ. चला बाबूशाह चलते पहले 5 ओवर का आगे का विवरण सुनने के लिए चलते हमारे साथी कमेंटेटर बाबूशाह के पास. चलिए बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर. कहते हैं ना हर दुख एक सबक देता है और हर सबक इंसान को बदल देता है. तो चलिए मैच थोड़ा सा जल्दबाजी करना होगा. देखिए और जानकारी दे रहे हैं क्योंकि कल देखिए बहुत रातों का सामना करना पड़ा है सुबह 4 बजे. और देखिए आजकल बात करेंगे ना महागुरु सर, नौकरी जॉब बिजनेस सब चीज़ों को लेकर चलना पड़ता है. समय की बड़ी पाबंदी है और टॉस जीत कर यहाँ पर विराज स्पोर्ट खिड़ूकपाड़ा टीम ने फील्डिंग चुने. स्क्रीन पर देख सकते हो यहाँ पर करण पाटिल लेके बात करेंगे और दीपक पाटिल सर चलेंगे मैच की तरफ. गेंदबाज तैयार, आज साहिल उल्वेकर देखिए बात करेंगे, एक अच्छे ऑलराउंडर से. और आज देखिए सेकंड नंबर ट्रॉफी देखिए पाली श्री पाली बुजुर्ग पर मुकाबला जीत कर आए यहाँ पर हम. और फिर से एक बार मुकाबले में देखिए बात करेंगे, थोड़ा सा इंतजार हुआ. शायद राहुल उल्वेकर लंबे कद के देखिए सबसे बड़े खिलाड़ी, ऊंचे कद के, और वो देखिए ग्राउंड पे शायद है लग रहा है जिसका वेट इंतजार शायद है. कुछ अंपायर से चर्चा हुआ है लेकिन देखेंगे बेहतर है. यहाँ पर देखिए अक्रॉस खेलना चाहते थे, यहाँ पर लीडिंग एच लिया, यहाँ पर पहला विकेट गिरता हुआ, यहाँ पर टॉस जीतकर जो फील्डिंग की यहाँ पर निर्णय लिए थे यहाँ पर. और पिसारवे टीम के लिए देखिए बड़ा झटका. क्रिकेट स्पर्धेला त्याचबरोबर विराज स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय सुरेश शेठ भोईर खिडूकपाडा यांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. राजेश शेठ महादे सुप्रसिद्ध उद्योजक पिसारवे यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा मनपूर्वक आभार. ओवर टू बाबूशाह. चलिए बहुत बढ़िया. देखिए पिसारवे कहा जाए तो महागुरु सर कौन बोल सकता है, संतोष दादा म्हात्रे, अशोक दादा म्हात्रे देखिए बात करेंगे, बड़ा बिग शो जिनके माध्यम से देखिए 4 व्हीलर पिछले साल देखिए इस साल में देखिए आने 12 फरवरी इंतजार कर रहे हैं यहाँ पर. हाँ देखिए बात करेंगे यहाँ पर टीम है लेट निरावंती देखिए बात करेंगे, संतोष म्हात्रे पिसारवे टीम देखिए इस नाम से भी टीम मैदान पर उतरे हैं. लेकिन पहला यहाँ पर विकेट गिरा है, सफलता हाथ लगा है, कॉन्फिडेंट लेवल देखिए यहाँ पर गेंदबाज का पड़ा हुआ है. और यही फायदा रहता है जब नई गेंद से आपको सफलता मिल जाती है. पहला ओवर में जब सफलता हाथ लग जाता है फिर कठिन थोड़ा सा बनता है. पहला ओवर देखिए गेंदबाजी की भारी संभालते हुए साहिल उल्वेकर और हल्की से देखिए यहाँ पर बैकफुट पर गई, उसके बाद पंच किए, कमाल का ऑफ ड्राइव यहाँ पर कवर को चीरता हुआ और आता हुआ विकेट के बाद यहाँ पर पहला चौका. स्वागत आहे. क्या बात है यहाँ पर सबके लाडले सबके प्यारे देखिए हमदर विक्रांत दादा पाटिल युवा शक्ति ट्रॉफी देखिए इस नाम से मुकाबला चल रहा है. तैयार गेंदबाज चौके के बाद तेजेश देखिए बात करेंगे, फॉलो थ्रो में यहाँ पर साहिल रुकना चाहते थे, गेंद थोड़ा सा दूर निकलता हुआ लेकिन तब तक बल्लेबाजों ने देखिए एक सिंगल दूसरा लेना चाहते थे. क्या मुकाबला है, सुदर्शन बात करेंगे, पिछला मुकाबला देखिए
जिस तरह से यहाँ पर कोलंबस से टीम ने मुकाबला जीता, 21 गेंद में मुकाबला को फिनिश किया भाई, और बताया भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। मेहमान टीम था, कोलंबोली कहा जाए तो यजमान नजदीक टीम था, लेकिन क्रिकेट में दोस्तों होता है कभी यजमान मेहमान के ऊपर भारी, कभी मेहमान यजमान के ऊपर भारी। अब देखते हैं यहाँ पर ये मुकाबला भी, देखिए यजमान मेहमान खिड़ूक पड़ा कहा जाए तो एकदम से देखिए होम मानेंगे इस मैदान को लगभग है। और पिशार वे टीम देखिए थोड़ा सा ज़्यादा भी लंबे नहीं है, लेकिन थोड़ा सा लंबा से सफर करके आए हैं, और पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है। पहले ओवर की पहला ओवर का देखिए खेल कंप्लीट हुआ है, पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 7 रन बनाए, 1 विकेट गवाए यहाँ पर शायद राहुल उलवेकर, जिस खिलाड़ी का इंतजार वेट हो रहा था। 1 ओवर के बाद यहाँ पर मैदान पर आ चुके हैं। अब चलते थोड़ा डीजे के पास, समय बात लीजिए, ज्यादा 20 मिनट का समय है, नहीं तो एक अतिरिक्त फील्डर आपको अंदर लेना पड़ेगा। और पहला ओवर के लिए लगभग देखिए आपने 4 मिनट 30 सेकेंड आपने लिए हैं। निरावंती मात्रे गावदेवी क्रिकेट संघ, पिसारवी क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। वाकलन क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर प्रदीप पाटील आणि त्यांच्या समवेत बुरदुल नाईट क्रीडा स्पर्धेचे ऑर्गनायझर सागर शेठ पाटील, मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुरदुल यांचे सुपुत्र क्रिकेटचा आनंद घेताना त्यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। चलिए महागुरु सर, नाइट मैचेस का यही तो फायदा रहता है, मैदान पर और घर पे बैठकर आनंद ले सकते हो। चलिए यहाँ पर गेंदबाज तैयार, भावेश उलवेकर, बढ़िया मुकाबला देखिए, ओ नजदीकी मामला हो सकता था, बाल बाल बचे यहाँ से। और जो देखिए सामने जो साइंस स्क्रीन पर देखिए, स्क्रीन के सामने ग्रीन कलर के देखिए टी शर्ट पहनकर बैठे हैं कुर्सी लेकर, और थोड़ा देखिए वो कैमरा के सामने आ रहे हैं। अब थोड़ा साइड में आ जाइए, ब्लैक स्क्रीन के सामने। चलिए जो लॉन्ग ऑफ पर फील्डर हैं थोड़ा वहां पर जानकारी दीजिए। समोरचा देखिए अंपायर के जो पीछे बैठे हैं, मुझे लगता है कानों पे हेडफोन लगाए शायद है। महागुरु सर थोड़ा आवाज एक दीजिए। सामने देखिए जो स्क्रीन पर है, क्योंकि कैमरा के सामने आ रहे हैं, सुभाष ठाकुर सर है मुझे लग रहा है शायद है। सर तिथे कोणी बसायचं नाही, या थोडे बाजूला बसा। देखिए बात करेंगे सिद्धि करो लेके, देखिए दोस्ती रिलेशन सबकी यहाँ पर लगी हुई है। टीम का मैच का मजा ले रहे हैं, एंजॉय ले रहे हैं। और टीम के लिए देखिए, किसी के मेहुना की टीम है, किसके ससुरवाड़ी की टीम है सुदर्शन जी, लेकिन मैच में पहुंचना भी बहुत जरूरी है। उसके साथ साथ मेहमानों की तरफ 9 पे देखिए 2 विकेट हैं, गेंदबाज तैयार हैं। इस बार देखिए क्रॉस खेलना चाहते थे भावेश उलवेकर भाई, एक भावेश पवार देखते हैं भिवंडी में, एक भावेश उलवेकर रहा, वही जोशीला यहाँ पर। और विकेट नंबर देखिए यहाँ पर गिरता हुआ तीसरा, और जोर का झटका धीरे से लगा। धन धन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये कैसा होता है, ये कैसा होता है। पैसा बोलता है डीजे ने बजाए। महागुरु सर इसलिए तो कहा जाता है जान लगा दो कमाने में, पैसा बहुत जरूरी है इस जमाने में। और टोटल देखिए यहाँ पर 9 पर 3 है। अब रन भी कमाना पड़ेगा। महागुरु सर बड़ा कठिन हालत बनाए, ऑन हैट्रिक पर गेंदबाज हैं, नए बल्लेबाज, थोड़ा सा रेडी एक्शन में बैटर को रहना होगा। समय देखिए बहुत बड़ी, आज की दुनिया में ना कुदरत ने जो इस धरती पर महागुरु भेजा बहुत सारी चीजें, लेकिन जो समय टाइमिंग है ना
वो हर किसी के लिए सेम भेजें और इसे फॉलो करना बहुत ज़रूरी है। लेकिन इतना जल्दी विकेट गिरे हैं साहब, और बैटर को मुझे लगता है रेडी भी होना थोड़ा कठिन हुआ है। 9 पर 3 है, कोई बात नहीं भाई, हमने एशिया कप में भी देखा था 20 पर 3 थे महागुरु सर, जो फाइनल मुकाबला था पाकिस्तान के खिलाफ है। लेकिन उसके बाद जो तिलक वर्मा ने इनिंग खेला था 64 रनों का इनिंग्स, जिसमें 4 छक्का था, 146 का पीछा करना था, लेकिन वो मुकाबला देखिए हम जीते थे। तो एक यहाँ पर बड़ा इनिंग एक बल्लेबाज को खेलना होगा अगर ये मुकाबला पर एक फाइटिंग टोटल तक पहुंचाना है आपको। 9 पर देखिए 3 विकेट से थोड़ा सा निराश करेगा कहीं ना कहीं, लेकिन होता है दोस्तों क्रिकेट में ये सारी चीजें। तैयार गेंदबाज आगे निकले और बाल बाल बचे यहां से, तो ये भी नजदीकी मामला हो सकता था। और देखिए 22 से यहाँ पर रन आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है, 10 रनों तक पहुंचा है। महागुरु सर वो मुकाबला भूलना बड़ा कठिन है। थँक्स बाबूसाहेब व्यासपीठावर आपण इथे पाहतो महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत असणारे केसरीनाथ भोईर यांना आपण इथे पाहतो 40+ क्रिकेटर आहेत। क्रिकेटचा आनंद बाबूशाह यहाँ पर निश्चित रूप से टॉस हारने के बाद यहाँ पर पहले बल्लेबाजी करने का मौका मिला। निश्चित रूप से अच्छे स्कोर की ओर एग्रेसर होना है, तो ये दोनों बल्लेबाजों के बीच में एक लंबी साझेदारी होना अभी जरूरी है। नहीं महागुरु सर सही बताए, प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी ये बहुत अहम रहता है। और जो 28 सितंबर को खेला गया था जहां पर एशिया कप के फाइनल मैच देखिए 3 विकेट गिरे थे भाई जल्दी। अभिषेक शर्मा का विकेट गिरा था, और उसके बाद देखिए बात करेंगे शुभम गिल का विकेट गिरा था, सूर्या कुमार यादव का गिरा था, लेकिन उसके बाद तिलक वर्मा ने जो खेला था भाई 69 रनों का इनिंग्स। तो उसी तरह के एक इनिंग यहाँ पर खेलना होगा। लगातार आक्रामक देखिए, अब ये बड़ा हिट आता हुआ, और यही तो बात हमने छेड़ी भाई यहाँ पर, बल्ले को रखो गरम और गेंदबाज को रखो नरम। 6 रन बोला जय। बाबूशाह आता ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने षटकार तटवला बघा, ज्यांच्या नावाने हा संघ खेळतो स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे, त्यांचा हा सुपुत्र ॲडव्होकेट धनेश म्हात्रे। बात करेंगे यहाँ पर और ये देखिए भाई दूसरे के लिए भागते हुए अब बिल्कुल बाबूशाह यहाँ पर जहां तक सवाल है धनेश के, धनेश जब तक मैदान में मौजूद है बिल्कुल अभी भी टीम सुरक्षित है। एक बार फिर से राहुल उलवेकर गेंदबाजी के लिए होंगे तैयार। यह अच्छी गेंद थी, लेकिन इस बार गेंद मिड विकेट में, गेंद के नीचे फील्डर, और ये देखिए भावेश ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया। और जिस विकेट की बाबूशाह हम चर्चा कर रहे थे कि जिसके कंधे के ऊपर मिडल ऑर्डर का भी निर्भर करती है, वो बल्लेबाज धनेश यहां पर कैच आउट होकर लौट रहे हैं पिसारवे क्रिकेट टीम की। महागुरु सर बहुत बड़ी झटका देखिए, और कैच किसने लिया भाई? भावेश उलवेकर, जो टीम में सबसे ज्यादा एनर्जी देते हैं, और उन्होंने कैच लिया और बड़ा झटका लगा यहाँ पर। महागुरु सर कुछ समय के लिए सेल डाउन था, सेल चेंज किए, लेकिन अभी मोबाइल भी महागुरु सर बंद करना पड़ रहा है। ऐसे ऐसे शुभकामना आ रही है भाई, और जहां पर मोबाइल भी शुरू करना समझ में नहीं आ रहे हैं महागुरु सर। अगर खिलाड़ियों को शुभकामना देना है टीम को, भाई सुबह लेकर जाइए, उनके घर पे जाकर माला पहना कर आइए, और कॉन्फिडेंट बढ़ेगा टीम का भाई। लेकिन बार बार परेशान आप कॉल करके कॉमेंटेटर को परेशान कर रहे हैं, ये अच्छी बात नहीं है। ठीक है, तेंबोड़ा टीम खेल रहा है, मनोहर पाटिल सर का कॉल आ रहा है, ठीक है, लेकिन तेंबोड़ा खेल रहा है, उरन से फोन आ रहा है, ये मुझे दिक्कत कर रहा है।
बिल्कुल शाह बाबू शाह, आपके बात से हम सहमत हैं। अभी दीपक पाटिल और हमारे बीच में वही चर्चा चल रही थी। निश्चित रूप से आप सभी कमेंटेटर के फोन ऑफ होंगे। बिल्कुल बाबू शाह। नहीं देखिए, हम फोन बंद करना नहीं चाहते, लेकिन ज़्यादा तकलीफ रहेगा तो महागुरु सर क्या करें, माफी चाहेंगे। कहीं ऐसे चेहरा रहते हैं महागुरु सर, मोबाइल बंद रहने के कारण इमरजेंसी कॉल रहता है, लेकिन क्या करें, मुकाबला इतना बड़ा बिग शो, देखिए मैच पे पहुंचना बहुत ज़रूरी है। और 18 पर इस वक्त देखिए विकेट नंबर 4 गिरा है। एक साझेदारी की जरूरत है और एकाक बल्लेबाज के का अच्छा इनिंग खेलना जरूरी है। बधाई, देखिए 4 विकेट गंवाए हैं, थोड़ा दिक्कत मुश्किल में है। 1000 से ज़्यादा लोग देखिए इस मुकाबला को देख रहे हैं। और इस टीम की स्कोर की बात करेंगे यहाँ पर 18 पर 4 है। क्या बड़े एक जमाना हुआ करता था, दादा वीर उमेश दादा वीर देखिए बात करेंगे, टीम के कमान संभाला करते थे। लेकिन राहुल उल्वेकर देखिए एक सीनियर लेजेंड इस टीम में है और उसके साथ क्या टीम तैयार की है महागुरु सर। और विजय पवार का आपने विकेट सही बताया, एक बहुत बड़ा टर्निंग पॉइंट। लेकिन बाकी के खिलाड़ी को तो रन बनाना चाहिए, ऐसा नहीं कि आपको हमेशा टॉप ऑर्डर के बल्लेबाज रन बना कर देंगे। जब आपका मिडिल ऑर्डर अच्छा नहीं बल्लेबाजी करेगा, फिर ट्रॉफी चुमना, चैंपियन बनना, ये सपना कम हो जाएगा। राहुल उल्वेकर देखिए बात करेंगे, व्हाइट कैच पर लंबे कद के खिलाड़ी हैं और अपने आप को एडजस्ट कर लेते हैं लेंथ में। यही फायदा था अमिताभ बच्चन को बॉलीवुड में, जय पर्दा भी उनके सामने हीरो नहीं आती थी, एडजस्ट हो जाती थी, मीनाक्षी भी लाने दीजिए। तो राहुल उल्वेकर देखिए लंबे कद के हैं, फायदा उन्हें मिलता हुआ। अब थोड़ा बल्लेबाज को देखिए सोच बदलना होगा, इरादा बदलना होगा। अच्छा ओवर देखिए यहाँ पर कंप्लीट होता हुआ और जिसके साथ साथ देखिए टीम का टोटल जाकर पहुंचा है 19 पर 4। लेकिन थोड़ा सा निराश कर रहा है स्कोर बोर्ड, लेकिन अभी भी 12 गिनाना बाकी है। चलेंगे डीजे के पास, मैदान की तरफ चलेंगे ड्रिंक से। थँक्स डीजे परू। यानंतरची लढत असेल श्री गणेश वल्लभ विपक्ष कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, स्वर्गीय नारायण शेठ भुईर 11 पडगे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे। दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही इथे सूचित करत आहोत की सत्र संपण्यापूर्वी तुम्ही टॉस कक्षमध्ये येऊन लगेच संपर्क साधावा। सत्र संपल्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे। मैदान पर रिंग्स देखिए, यहाँ पर 12 खिलाड़ी रेडी रहना होगा आपको। जैसा 3 ओवर कंप्लीट है, पानी लेकर पहुंचना है। महागुरु सर देखिए बात करेंगे 19 पर 4 है, लेकिन थोड़ा सा नाजुक स्थिति है। अगर अभी भी एक मुकाबला, अगर मैं आपको याद दिला दूं महागुरु सर, जिन्होंने देखा होगा शायद टीडीपीएल ठाणे प्रीमियर लीग, क्योंकि आरपीएल रायगढ़ ठाणे प्रीमियर लीग इस बार थोड़ा वेट इंतजार, फरवरी में आपको दिखेगा। पीपीएल कल कंप्लीट हुआ, लेकिन ठाणे प्रीमियर लीग में महागुरु सर एक ऐसा मुकाबला खेला गया था जहां ठाणे प्रीमियर लीग में मैं भी जुड़ा था वहां पर, और श्री राम फाउंडेशन मेगा वाकबिल के बीच में था। 10 नवंबर को मुकाबला खेला गया था। 12 पर 5 विकेट था और महागुरु सर उसके बाद में आए थे, महेंद्र माघे नाम का तूफान आया था। 52 का टारगेट था, 22 रनों का उनका इनिंग्स जीत के करीब लेकर गया था। आखिरी 6 गेंद पर 18 की जरूरत थी, छक्का लगाकर महेंद्र माघे आउट हुए थे, लेकिन नरेंद्र ने मैच को फिनिश किया था। वहीं देखिए बात करेंगे 19 पर 4 है और एकाक ऐसा इनिंग की जरूरत है। 20 या 25 रनों का इनिंग्स महागुरु सर खेल के देते हैं ना, फिर एक फाइटिंग टोटल बन सकता है ना। बिल्कुल बाबूशाह, लेकिन ये दो बल्लेबाजों के बीच में लंबी साझेदारी होनी चाहिए। लेकिन एक तरफ विरासपुर खिड़ूपारा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें, उनके गेंदबाज है ना बाबूशाह, इस विकेट के ऊपर लेंथ, लाइन और दिशा के साथ बिल्कुल नियंत्रण के साथ इस विकेट के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं। गेंदबाजों को मदद मिल रही है, लेकिन बल्लेबाजों ने बिल्कुल आप यहां पर कदमों का इस्तेमाल भी बल्लेबाज को करना होगा इस विकेट के ऊपर। ओटू बाबूशाह। चलो गेंदबाजी के लिए होंगे तैयार। फिर शेखपार से ओ इस बार देखिए हल्का से लेन छोड़ा था भाई, मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। फाइनल लेग को चिरा 4 रन।
की बोझ है, क्योंकि समस्या भाई हर रोज है और समस्या से लड़ना होगा, संघर्ष करना होगा। तैयार गेंदबाज फिर से एक बार इस बार देखिए हल्के हाथों से खिला, सिंगल आता हुआ, ये भी अच्छा सोच है। आइयो में ट्रॉफिक ये तो भाई गली के रास्ते से निकल चाहिए और सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 24 रन। पिछला मैच हमने देखा 69 रन एक विशाल से टारगेट था। फलंदाजाचे बघा स्पेअर लेग, डीप स्पेअर लेगला जे टू व्हीलर अथवा फोर व्हीलर असेल बघा, तिथे लाईट ऑन करण्यात आलेली आहे, कृपया आपण ती ऑफ करा, बंद करायचे स्टेट। बघा आमचा हॅलोजन बॉक्स आहे बघा, विद्युत मनोरंजन बॉक्स आहे। थँक्यू। हो टू बाबूशा। तैयार फिर से एक बार रहेंगे गेंदबाज, 24 पर है 4, लेकिन इस ओवर को एकाग ओवर को लंबा बनाना होगा। ओ कमाल के देखिए तेज तरार गेंद निकलता हुआ, और गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर अक्षय ठाकुर डेट ऊपर देखिए पुरानी गेंद होती है, आसान नहीं रहता है उतना रन बचाना डेट ऊपर में खास करके, लेकिन 4 बल्लेबाज आउट होने के साथ साथ है राजकुमार पाटिल को थोड़ा सा काटिल बनना पड़ेगा। और तेजस देखिए एक सेट बल्लेबाज हैं, लेकिन राजकुमार अभी तक देखिए 4 गेंद खेल चुके हैं, कोई रन नहीं। लेकिन आया है, देर से आया है, लेकिन देखते हैं कितना दुरुस्त है। अंपायर का डिसीजन का इंतजार है और अंपायर बता रहे हैं भाई यहां से जैसे बंदूक से निकलते गोली। आई तुझा प्रशांत निवडून आला रे, प्रशांत दादा निवडून आला। आई तुझा प्रशांत निवडून आला रे, प्रशांत दादा निवडून आला। प्रशांत दादा निवडून आला रे, पण आमदार झाला प्रशांत दादा। इथे टीव्हीएस कंपनीची चावी कोणाची हरवलेली असेल तर आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी करण पाटील टेंबडे यांच्याकडे ती जमा करण्यात आलेली आहे। ज्यांची कोणाची असेल त्यांनी लगेच संपर्क साधावा। चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए बड़ा उठाया छक्का, ओवर को लंबा बनाना है तो आक्रामक खेलना होगा। हाँ फिर से एक बार देखिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई भी लेकर जाएगी। हाँ भाई बड़ा हिट है यहाँ पर, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। दमदार योगदान व्यासपीठावर आताच कुणाल शेठ पाटील पडगे, विद्यानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर भुईर आणि त्यांच्या समवेत पडगे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नकुलदादा जोशी आपण व्यासपीठावर उपस्थित आहात। आपला आम्ही अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबडे यांच्या वतीने आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सरचे आपण सर्वांचं स्वागत आहे। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर 36 पर 4 कमाल की बल्लेबाजी। महागुरु सर कहते ना जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। और यहाँ पर देखिए बल्लेबाजी दिखाते हुए राजकुमार इस बार भी देखिए ड्राइव किया है फील्डर से भाई यहाँ पर, जब तक इनको रोक लिया जाता तब तक देखिए यहाँ पर 1 रन आता हुआ और सिंगल के साथ साथ स्ट्राइक रखेंगे राजकुमार और 4 ओवर का खेल कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए 37 रन बना यहाँ पर। कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बैटर बरस रहे भाई यहाँ पर। टुकुर 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 टुकुर। बादल का आपने यहाँ पर बिल्कुल अच्छी चर्चा की, पर बाबूशाह अक्सर कहा जाता है मैदान के अंदर अब ये तूफान है, और अक्सर कहा जाता है बाबूशाह कि जब तूफान आने लगता है तो बादल मंडराने लगते हैं, ये नहीं भूलना चाहिए। नहीं सही बताया भाई यहाँ पर, यही तो बात चढ़ के बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। और यहाँ पर देखिए परसे बल्लेबाज राजकुमार, टीम का स्कोर देखिए इस वक्त अच्छा स्थिति कहूंगा, थोड़ा सा जो पिछला 2 ओवर को देख लिया जाए तो
टोटल देखिए 37 रन है। चलिए थोड़ा चलबाजी देखिए, समय यहाँ पर है जो 4 ओवर दिया गया था निश्चित रूप से अच्छा समय से कंप्लीट किया गए हैं, लेकिन 5 ओवर के लिए 25 मिनट का समय है। और अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 6 गेंद बचा है। कहते ना जो कमजोर होता है वो किस्मत का रोना रोता है, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चिरकर उग जाता है। तैयार गेंदबाज है, गेंदबाज प्रेषक मार रहा है। आखिरी अंतिम ओवर देखिए लेकर रहा है। व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ कम से कम यहाँ पर 50 के आसपास भी पहुंचाएंगे ना, मागुर इस तरह के अच्छा टोटल तक पहुंच सकते हैं। हमेशा देखिए 60-65 है, कोई जरूरी नहीं है 45-50 भी बनाकर आप फाइट दे सकते हो। तैयार गेंदबाज है, अंतिम ओवर है। और यहाँ पर देखिए ऑफ स्टंप से बाहर व्हाइट का इजाफा। गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर वेदांत उलवेकर देखिए थोड़ा सा यहाँ पर लाइन नहीं वो पकड़ पा रहे हैं। उनतालीस रन बना है, लेकिन अभी भी बल्लेबाजी की बात करेंगे। राजकुमार देखिए 7 गेंद 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। तेजस की बात करेंगे 6 गेंद 11 रन से। अगर यहां से 15-17 रन आ जाता है ना, फिर मुकाबले में मजा आ जाएगी। क्या ये काम करके देंगे या विरासपुर खिड़ुकपड़ा टीम देखिए अच्छी अभी तक गेंदबाजी। हाँ इस बार देखिए हुक क्या है, 6 में बुक करना चाहते थे, लेकिन देखिए कमबैक दिखाते हैं पर वेदांत उलवेकर। बुरी नजर वाला तेरा मुंह काला, अरे झुकेगा नहीं साला, मुंह पर लगा दे टाला, ठुक दीजिए वाला। स्कोर की ओर एग्रेसर होना है। यदि आपको एक बड़ा टारगेट खड़ा करना है, समंदर की ओर जाना है, तो समंदर के किनारे बैठकर सिपाहियों का इंतजार करके कुछ फायदा नहीं है। यदि आप इंतजार करेंगे तो इंतजार करते करते गाड़ी पटरी से यहां पर बाबूशाह निकल सकती है। ओ तो बाबूशाह चलो क्या बढ़िया यहाँ पर मागरू सर गेंदबाज ने बताया आखिर में 13 का फूल 17 का माला, चुकेगा नहीं साला। और डीजे ने भी देखे भाई बाला नहीं भाई, डीजे देखिए रॉकी और परू देखिए कमाल के साथ देते हुए 39 पर 5 है। अब नए बल्लेबाज मैदान पर शैलेश मात्रे देखिए बहुत बढ़िया देखिए मजेदार खिलाड़ी हैं। और दूर 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 रखा गया व्हाइट का इजाफा, एक्स्ट्रा से एक रन आता हुआ यहाँ पर। तीसरा व्हाइट इस ओवर में देखिए टीम का स्कोर 40 तक पहुंचाए। महागुरु सर एक्स्ट्रा गेंद कहीं मुश्किल में ना आपको डाल दें। कहते ना बातें करोड़े के काम पकोड़े के, ये ना बन जाए फिर जो आपने अभी तक नियंत्रण दिखाए हैं। अच्छा ट्राइब जब तक इन वापस आता तब तक देखिए और एक रन आता हुआ यहाँ पर। सिंगल के मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 41 रन है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 4 गेंद यहाँ पर शेष है। इकतालीस पर 5 है और अभी भी देखिए 4 गेंद शेष है भाई। और यही तो बात छेड़ा भाई कि बातें करोड़ों की काम पकोड़े की, ये ना बन जाए अंतिम 4 गेंद के ऊपर और बल्लेबाज को रिस्क लेना पड़ेगा। सिंगल तो यहां पर आएगा, लेकिन दूसरे के लिए क्या जाना चाहेंगे और दूसरे के लिए भी भागते हुए तेजी से 2 रन कंप्लीट यहां पर होता हुआ। कहते हैं ना हर ठोकर तुम्हें गिराने के लिए नहीं भाई, तुम्हें और मजबूत बनाने के लिए होती है। जहां पर देखिए 4 विकेट 20 के अंदर गिरे थे, 10 पर 3 था और उसके बाद महागुरु सर देखिए 5 विकेट 43 रन है। लेकिन एक भी बड़ा हिट आता है 50 तक भी पहुंचाए तो फिर गेंदबाजी से संघर्ष कर सकते हैं। अभी भी देखिए गेंद की बात करेंगे 3 गेंद शेष है, 3 गेंद शेष है भाई और अंतिम 3 गेंद के ऊपर है। आखिरी 3 गेंद कहते ना विकेट पर डटे रही है, समय आने पर खट्टे आम भी मीठे में बदल जाती है। विकेट पर डटे रहिए, समय आने पर खट्टे आम भी मीठे में बदल जाती हैं, लेकिन और वक्त ले रहा है ये आम मीठे में बदलने में। 2 रन आया है, ये भी अच्छा सोच है। कह देना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा मालिक बन जाओ भाई। सिंगल डबल से देखिए यूं ही खरगोश ने नहीं जीता था भाई कछुआ, यूं ही कछुआ ने नहीं जीता था खरगोश से बाजी। चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी।
अब यहाँ पर देखिए भाई, नो बॉल्स, बहुत बड़ी बीमार कर दी। चलिए यहाँ पर बल्लेबाजी की बात कर लेंगे। अभी तक देखिए अच्छा नजाकत दिखाते हुए तेजस पाटिल डटे हुए हैं। फ्री रहेगा जिसका फायदा मिलना चाहिए भाई। कहते हैं ना, पहला मौका किस्मत देता है, दूसरा मौका मेहनत। आपको किस्मत दिया है, अब मेहनत करना होगा। नहीं भाई, मेहनत नहीं करोगे तो फिर यही तो बात मैंने छेड़ा कि बातें करोड़ की और काम पकोड़े की। महागुरु सर, यहाँ वही हो रही है भाई। फ्री हिट मिला लेकिन जिसका फायदा नहीं मिला, लेकिन कोई बात नहीं। यही तो बात बताया था कि खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। जिंदगी में है अपनी लाश को हो, आग तो अपने ही लगाते हैं भाई। लेकिन आखिर में देखिए बल्ले को यहाँ पर पूरी तरह से नहीं छुपा रहे हैं। देखिए भाई, बात करेंगे, दूसरा रन आया है। महागुरु सर शॉट में नहीं था दम, इसलिए रन मिल रहा है कम, क्योंकि जहां पर सिंगल के जगह डबल मिला है। और इसके साथ साथ बात करेंगे, इनिंग्स कंप्लीट हुआ है और पहली देखिए इनिंग का कंप्लीट होने के साथ साथ है टारगेट की बात करेंगे। 49 धावाची गरज आहे। महागुरु सर, एक फायटिंग टोटल आहे, लो फायटिंग टोटल। थँक्स बाबूशा. 49 धावांचं आव्हान असणार आहे विराजपूर किडूकपाडा क्रिकेट संघाच्या विरोधात निश्चित स्वरूपात किडूकपाडा क्रिकेट संघासमोर. चला, नाणेफेकी साठी श्री गणेश क्रिकेट संघ वलभ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, स्वर्गीय नारायण शेठ भोईर, 11 पडगे, दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होईल. या पडगे विपक्ष दोन्ही क्रिकेट संघ वलभ, श्री गणेश वलभ, विनय गावन यांचा संघ असेल. तरी एका बाजूला आपण पाहतो निखिल म्हात्रे. चला, या नाणेफेकीसाठी या दोन्ही क्रिकेट संघाचे संगणक आणि नाणेफेक करण्यासाठी आपण इथे पडगे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय नकुलदादा जोशी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आमचे करण पाटील यांनी. नकुलदादा या. सागर भोईर यांना आपण इथे पाहतो. आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. सागर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उत्तर मंडळाचे सरचिटणीस आहेत, त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न. प्रतीक एका बाजूला, प्रतीकला पाहतो, तर एका बाजूला खऱ्या अर्थाने बघा पडगे क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक, दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नकुलदादा आपण नाणेफेक. चला, सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. नाणेफेकीचा कौल श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाच्या बाजूने. प्रतीक नाणेफेक जिंकलेली आहे. ज्या प्रकारे स्पर्धा आपण पाहतो खऱ्या अर्थाने चातक पक्ष ज्या प्रकारे वर्षभर खऱ्या अर्थाने पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तशाच प्रकारे आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या माध्यमातून जी नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने याच मैदानावर आपल्या भेटीसाठी येते वर्तमान स्थितीमध्ये पाहतो, तिची आपण वाट पाहिली आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. एकंदरीत काय सांगाल या स्पर्धेबद्दल आपण? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंड तर एकच नंबर वाटते आणि फर्स्ट नाईट टुर्नामेंट आमची आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. कोणत्या निर्णयाला पसंती देणार आहात? डिसिजन तर पेंडिंग आहे, विचार करून सांगतो. यदा कदाचित जर तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. संगणक आपण नाणेफेक गमावलेले आहे. यदा कदाचित तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी इथं प्राप्त झाली तर तुमचं काय मनसुबे असतील? किती धावांचं आव्हान या प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60-65 मारण्याचा प्रयत्न करू. हॅज ए कॅप्टन म्हणून खऱ्या अर्थाने आज असे तुमच्या संघातील कोणते 3 असे ट्रम्पकाल फलंदाज आहेत की हॅज ए कॅप्टन म्हणून त्यांच्याकडनं एका मोठी खेळीची तुम्हाला अपेक्षा असणार आहे? भगवान, निखिल म्हात्रे, अलंगर पाटील. नागझरीच्या मैदानावर बघितलं खऱ्या अर्थाने तुम्ही अतिशय दमदार तुमचा परफॉर्मन्स राहिला. भारतदादा म्हात्रे यांची जी स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालेले आहात, काय त्याच इराद्यामध्ये तुम्ही आलेला आहात आणि तेच मनसुबे तुम्ही उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेला आहात का? थँक्स. चला, त्यांनी सांगितले तशाच प्रकारचा आम्ही परफॉर्मन्स देण्याचा आमचा प्रयत्न असलेला आहे. नाणेफेकीचा कौल इथे प्रतीक पाटील श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाचे संगणक वेट अँड वॉच त्यांनी सांगितलेले आहे. मात्र आम्हाला बेल वाट बघावी लागेल. तत्पुरी मान्यवरांचा यानंतर आपण सन्मान सुद्धा इथे करणार आहोत. चला, मैदानामध्ये आपण इथे पाहतो भावेश उलवेकर, राहुल उलवेकर यांना आपण इथे पाहतो मैदानामध्ये दाखल होत असताना. चला, यापूर्वी आपण बाबूशांचा आवाज ऐकला, आता दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलणार आहोत.
स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावाने हा संघ खेळतो खऱ्या अर्थाने आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे आणि रमेश म्हात्रे उद्योजक पिसारवे यांच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये पिसारव्याच्या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय निरावंती म्हात्रे आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी इथे 4 व्हीलर्स खऱ्या अर्थाने गाडी असणार आहे, वाहन असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये JD पाटील यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली 3 ते 4 बाईक त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार. हॅलो तर जाऊया आपण उत्तरार्धाकडे ज्या ठिकाणी 49 धावांचं लक्ष सेट केलं गेलंय. पिसारवे संघाकडून पहिलं षटक घेऊन विजय पवार तयार. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. वृषा सहान बॉलला वळवलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन. राहुल उलवेकर आणि भावेश उलवेकर दोन्ही मोठी नावं वीरा स्पोर्ट्स किडुकपडा संघाकडून. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खरं तर फारशा धावा ज्या पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये झालेल्या नाही आहेत, परंतु या मैदानाचा विचार केला ना तर 48-49 धावा सुद्धा बऱ्याच वेळेला पुरेशा ठरल्यात आणि त्याच आत्मविश्वासानं मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल विजय पवार यांना. भावेसाठी हा चेंडू यावेळी थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. एकेरी धाव मिळेल. पहिल्यापासून थोडंसं प्रेशराईज करावं लागेल, खास करून पहिल्या 2 पाऊलपेच्या षटकामध्ये थांबवावं लागेल विजय पवार. आणि पिसारवे संघाच्या गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर नक्कीच थोडंसं दडपण येऊ शकेल. हो, इकडे अपील पाहायला मिळाली. पंचांनी लगेच सांगितलं, बॅटला ब्रश होऊन चेंडू गेला होता. तो आवाज सुद्धा सगळ्यांनी ऐकला असेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो जीवन गावंड सर, वाघिवलीवाडा सुनील तांडेल सर आहेत स्कोरलिंग अंपायर. बेलवली तिसरे पंच अदईचे सत्यवानजी काकडे. गोलंदाज विजय पवार, मोठे नाव आहे खरं तर पिसारवे संघाची ओळख आहे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. वारंवार तोच प्रयत्न करतात विजय पवार. इकडे अजून एकदा स्वैर मारा, लेग स्टंपवर हा चेंडू ठेवलाय. काहीतरी वेगळ्या रणनीतीनं मैदानामध्ये बॉलिंग केली जाते. आतापर्यंत स्कोर कार्डवर 3 धावा लागल्यात. शॉर्ट बॉल कट केलाय, स्कोअर कटचा फटका. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा करता पहिला चौका. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. भावेशसाठी पुन्हा एकदा थोडासा फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. वेग चांगला आहे, सुरुवातीला नियंत्रण नव्हतं गोलंदाजीवर, परंतु असे डॉट बॉल आले तर नक्कीच या मॅच मध्ये मॅच बनवता येऊ शकते आणि या मैदानावर सारं काही शक्य आहे. लेदर विकेट आहे. शॉर्ट बॉल स्लॅश केला, बॅकफुट वरून कट केला बॉल. कव्हर पॉइंट मॉडेलच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार भावेशच्या बॅटमधून. ऑफस्टमच्या बाहेर शॉर्ट बॉल करतोय विजय आणि त्याचाच फायदा सध्याच्या घडीला उठवला जातोय किडुकपाडा संघाकडून. जीत मात्रेच्या झेलसाठी एक पारितोषिक येते. ओ यावेळेस मात्र समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय बॉल.
वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेश उलवेकरचा धमाका युजवान षटकार. ऑर्गनायझर राज भुईर युवा नेते राजकीय क्षेत्रातील त्यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धावफलकावर लागल्यात. विजय पवारच्या अगेन्स्ट मात्र आलेल्या धावा, त्याचमुळे 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन बढत निर्माण केले ती वीरा स्पोर्ट्स किडूकपाडा या संघानं. दुसरं षटक घेऊन तेजस पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस नाव. लेफ्ट मोर द विकेट ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉंग ऑन. विकेट नंबर फर्स्ट. पहिला धक्का लागेल राहुल उलवेकरच्या स्वरूपामध्ये 17 या धावसंख्येवर. नंबर फर्स्ट राज भोईर साहेब आपण पाहत आहे टीव्ही स्क्रीनवर. करणजी पाटील सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबुडे आयोजित या भव्य रजनी स्पर्धेमध्ये सुस्वागतम. तेजसला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. पहिलं षटक थोडंसं महागडे ठरलं होतं, बाउन्स बॅक करावा लागेल. आता पहिल्या षटकामध्ये काय घडलंय हे विसरून आता मात्र नव्यानं काम करावं लागेल या मॅच मध्ये. आणि तेजस पाटील थोडासा आत्मविश्वास वाढवला असेल या विकेट नंतर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋतिक उलवेकर. 49 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण बघताय. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला आहेत आणि एक ऑफ साइडला. ड्राईव्ह केलाय अगदी हलक्या हाताने कव्हर्सला ढकललाय. हा चेंडू इनफिल्ड मध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र 1 रन. 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतील या ओव्हरमध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे चेंडू गणिक स्ट्राईक रोटेट होईल तसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागेल. भावेश उलवेकर आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार 14 धावांवर खेळतोय. उपयुक्त योगदान मात्र दिले. जी सुरुवात मात्र हवी होती आज ओपनर कडून ती स्टार्ट मात्र दिले ती भावेश उलवेकर यांनी. तेजस पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अपील पाहायला मिळाली होती इकडे मात्र. सिंगल वेगानं कंप्लीट करण्यात आलेला 1 बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव एक्स्ट्राज मध्ये. 1 धाव ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर. 19 रन सोनो बोट. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पवन शेलके, शंतुनी ओत्रे आणि ओमकार पिंपरे मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चांगली बॉलिंग सुरुवात केली तेजस कडून आणि हेच अपेक्षित आहे या ओव्हर मध्ये. लेफ्ट ऑफ द विकेट नेक्स्ट बॉल. ओ फुल लेंथ होता यावेळेस मात्र मिस झालाय फलंदाज ऋतिक कडून. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आणि चांगल्या टप्प्यावर. खरं तर हा फुल टॉस होता, फुल लेंथ होता, कुठेही खरं तर खेळता आलं असतं कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. परंतु फलंदाज मात्र मिस झाला होता. हो यावेळेस उडवलाय. समोर लॉंग ऑनला फिल्डर आहेत. झेल टिपलाय. सेकंड विकेट डाऊन शैलेशने टिपलाय त्या ठिकाणी. झेल संपलाय. ऋतिक उलवेकरचा खेळ. दुसरा धक्का टीम कडून पाडायला. आता मी
इकडे मात्र कमबॅक करत असताना पिसार्वे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस पाटीलनं मात्र 2 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये आणि धाबा सुद्धा फारशा दिलेल्या नाहीये. 2च धाबा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. त्यामुळे या मैदानावर जर साजेशी गोलंदाजी केली, नियंत्रित गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर, तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही या मैदानावर बरेचसे सामने डिफेंड झालेत. लो स्कोरिंग मॅचेस, बऱ्याच वेळेला धाबांचं संरक्षण अनेक संघांनी केलंय. गत वर्षी सुद्धा आपण ते सामने पाहिले होते. कालही धाबांचा पाठलाग करताना अनेक संघांना घाम फुटला होता. पहिल्या मॅच मध्ये जरूर धाबा चेस झाल्यात. एक्सेप्शन आपण म्हणूया पहिला सामना, कारण दोनही इनिंग मध्ये धाबांचा भरपूर पाऊस पडला होता आजच्या रात्रीच्या पहिल्या मॅच मध्ये. ओ फिरून खेळला स्ट्रोक, शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, रस मिळतील 4 आणि आल्या आल्या निलेश भोईच्या बॅटमधून येतोय चौकार. स्टार आदरणीय श्री युट्यूबर अभियान ज्यांना नेहमी पाहत असतो करण ठाकूर यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्याचबरोबर सन्माननीय पवन शेलके, शंतुनी ओत्रे आणि ओमकार पिंपरे यांचं व्यासपीठावर आगमन. सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या षटकामधील शेवटच्या बॉलवर नितेश भोईरच्या बॅटमधून चौकार आला. टीमची टोटल 23 वर 2 ओव्हर्समध्ये 23 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 18 बॉलमध्ये 26 धावा करायच्यात. लढावं लागेल या मॅच मध्ये. पिसार्वे संघाला धावा जरूर थोडंसं पाठबळ कमी आहे धावांचं, परंतु चांगलं षटक हाताळलं गेलं. ज्या पद्धतीनं तेजसनं जे षटक टाकलं, नक्कीच त्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 5च धावा येताना दिसल्यात. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली होती. टोटल जर बघितलं आपण तर 6 धावा आल्यात आणि अशीच जर षटकं पडली एक 5-6 धावांची, तर नक्कीच थोडंसं प्रेशर मात्र जरूर बिल्ड करू शकतो आपण विराट स्पोर्ट्स खेळूपाड्यावर. आणि याच आत्मविश्वासानं मात्र मैदानामध्ये बॉलिंग करावी लागेल. तिसरं षटक घेऊन शैलेश मात्रे सज्ज होतात. ओव्हर द विकेटना बिस्क्यूट झालाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक टिपतोय झेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल विराट स्पोर्ट्स खेळूपाडा टीमला. धक्का क्रमांक 3. राष्ट्र हिंद केसरी मेहबूब बैलाचे मालक स्वर्गीय भरतदादा भोईर पडगे यांचे सुपुत्र गुल्लूशेठ भोईर पडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपला आम्ही आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबडे यांच्या वतीने आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करत आहोत. जीत मात्रेच्या झेलसाठी, म्हणजे जीत मात्रेनं जर झेल टिपला पिसार्वे संघाकडून, तर अक्षय पाटील याच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघताय. युवा उद्योजक, अगदी कमी वयामध्ये खरं तरी फार मोठी स्पर्धा. गतवर्षी सुद्धा आपण पाहिली होती. त्याचं 3रं वर्ष सेलिब्रेट करत असताना नक्कीच या संपूर्ण विभागामध्ये एक उभरतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राज भोईर साहेब टीव्ही स्क्रीनवर खूप चांगलं क्रिकेट घेऊन आलेत. तर पहिल्याच बॉलवर इकडे सफलता प्राप्त झाले शैलेश मात्रे. 17 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल उलवेकर, नितेश भोईर आणि साहिल उलवेकर अशी जोडी. हलक्या हाताने यावेळेस मात्र बॅकफुटवरून फक्त ढकललं होतं सिंगलसाठी. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू पोहोचेल तोपर्यंत मात्र 1 रन. सेन्सिबल क्रिकेट खेळलं तरी सुद्धा इथून धावांचा चेस होऊ शकतो. मोठ्या स्ट्रोकसाठी गेले तिकडे मात्र विकेट्स बहाल केल्या आणि घडलंय बऱ्याच वेळेला मोठ्या स्ट्रोकसाठी, कारण जसं
खरं तर तापमान अजून थोडंसं खाली जाईल. ड्यू फॅक्टर दव फॅक्टर थंडी जशी वाढेल तसं धावांचा चेस या मैदानावर करणं फार कठीण होऊन जातं अनेक संघांना. आणि त्याचमुळे पहिल्या मॅचमध्ये स्कोअर पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या थोडंसं कमी धावांसाठी थोडा संघर्ष करावा लागतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्यासाठी गेले आणि हा थ्रो मात्र सरळ स्ट्रायकर एंडला फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये वीरा स्पोर्ट्स किडुकपाडा टीमला लागलाय हा 4था धक्का. च्या जोरावर मात्र यश प्राप्त झालंय. सुरुवातीला 17 धावा आल्या होत्या, परंतु आता मात्र प्रेशर बिल्ड करण्यास सुरुवात केले ती पिसारबे संघानं. चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला पिसारबे संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना 25 वर 4था धक्का लागलाय आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज मात्र पॅव्हिलियनकडे पाठवलेत आणि थोडासा दबाव आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर जरूर जाणवेल. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. आता सध्याच्या घडीला 4 विकेट्स गेल्यात, त्यामुळे पिसारवे संघ सुद्धा एक थोडीशी मजबूती निर्माण केली या मॅच मध्ये. 15 बॉल 24. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य भोईर 6व्या क्रमांकावर दाखल झालाय. इथे पाहूया यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी. थोडासा टॉस झाला होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत पोहोचला होता. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज जसं जसं वाढेल ना तसं तसं थोडंसं टेन्शन, थोडासा दबाव नक्कीच वाढेल. सुरुवातीला मात्र विरा स्पोर्ट्स किडुकपाडा संघ सहजतेनं धावसंख्या चेस करेल असं सगळ्यांना वाटलं होतं, परंतु सध्याच्या घडीला मात्र परीक्षा घेतली जाते ती पिसारबे संघाच्या गोलंदाजांकडून. ड्राईव्ह केल्या ऑन साइडला. स्क्वेअरलेकडे चेंडू येत असताना अक्षरशः भवऱ्यासारखा फिरतोय. हा थ्रो झालाय डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट शुड बी ऑलवेज डेंजरस. रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र ही मदत मागण्यात आले आणि पाहूया इकडे मात्र चेक केलं जाईल. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आणखीन एक सांघिक कामगिरीच्या जोरावर मात्र इकडे यश प्राप्त होणार का पिसारबे संघाला, याकडे आता मात्र सगळ्याच क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. परंतु ज्या पद्धतीने आता मात्र दबाव बनवला या मॅच मध्ये तो कमाल आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय मात्र तुमच्या समोर लवकरच येईल. चेक केलं जाते ऑन स्क्रीन सुद्धा तुम्हाला हा निर्णय दाखवला जाईल. कशा पद्धतीने इकडे मात्र सिंगल रन होती, त्याचं रूपांतर मात्र डबल साठी गेलं आणि हा थ्रो विजयचा थ्रो सरळ यष्ट्यांवर फलंदाज बाद. 5वा धक्का. निम्मा संघ गारज झालाय. किडुकपाड्याची अर्धी सेना मात्र माघारी फिरले. 25 वर 5. थोडीशी नामुष्की मित्र म्हणेन आता मात्र. आता समीकरण इक्वेशन चेंज झालेत. शेवटचे आता मात्र चेंडू बाकी असतील ते 13 आणि या 13 बॉल मध्ये अजूनही गरज असेल ती 23 धावांची. मित्र म्हणेन विरा स्पोर्ट्स किडुकपाडानं 5 फलंदाज गमावले 26 वर. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या, एकही विकेट नव्हती. 17 वर 0 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र 5 फलंदाज बाद झालेत 26 वर. पाठीमागच्या 9 धावांमध्ये फुल टॉस होता. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय. तितकंही म्हणावं तसं टायमिंग नव्हतं. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला होता, त्यामुळे सिंगलच मिळेल. आता थोडीशी धावण्याची हिंमत होणार नाहीये. ज्या पद्धतीने रनआउट्स केलेत या मॅच मध्ये कब्जा बनवलाय पुन्हा एकदा पिसारबे संघानं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
5 गडी बाद 27 धावा, येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. खेळाडू कक्षामध्ये हे चेहरे मात्र बरंच काही सांगून जाणारे आहेत. प्रत्येक चेहऱ्यावर मात्र निराशा आहे. एक फार मोठी स्पर्धा खेळतात, त्यामधला पहिलाच सामना आणि त्यामध्ये सोप्पा वाटणारा सामना सध्याच्या घडीला अवघड झालाय आणि निराशा स्पष्टपणे जाणवतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र टिपलेत. थँक्यू एकविरा इव्हेंट्स कॅमेरामन, चांगली मेहनत घेत असताना प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट्स मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. एक्झॅक्टली मैदानामध्ये काय काय घडतंय याची इत्तमभूत माहिती तुम्हाला घर बसल्या देण्याचं कार्य सध्याच्या घडीला एकविरा इव्हेंट संदेशजी शेख आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत असताना रात्रीच्या या थंडीमध्ये सामना अजूनही पाहायला गेला तर दोलायमान स्थितीमध्ये आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 22 रिक्वायर्ड. इथून याही धावा चेसही होऊ शकतात आणि डिफेंड होऊ शकतात. अशा मोडवर मात्र हा सामना आलाय आणि त्याचमुळे थोडीशी धगधग, हृदयाचे ठोके दोन्ही संघांच्या समर्थकांचे मात्र वाढलेत. वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा आणि त्याचबरोबरीनं पिसारवे संघ. कोणता संघ पुढे जाणार याची चर्चा सध्याच्या घडीला रंगू लागले. नाईट स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबुडे आयोजित ही स्पर्धा. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक. काल या स्पर्धेची पहिली रात्र संपन्न झाली. 13 तारखेपर्यंत ही स्पर्धा जरूर आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. आई गावदेवी मैदान टेंबुडे सज्ज झाले एका अनोख्या स्पर्धेला मात्र मानवंदना देण्यासाठी. जाऊया चौथ्या षटकाकडे. 12 बॉल 22 धावांची गरज. हे दोन दिग्गज अंपायर टेनिस क्रिकेट विश्वामधील अनिल टेंबे आणि त्याचप्रमाणे सत्यवान काकडे ज्यांच्यावर फोकस केलाय. अनिल टेंबेने आज थोडीशी रेस्ट घेतले. त्यांचा पाय दुखतोय थोडासा. दोन ओव्हर्स मध्ये 22 थोडं स्पीडअप करा पिसारवे टीम. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल तुशांत मात्रे. 12 चेंडू आणि 22 धावा. थोडं स्पीडअप करा. पॉज झालाय हा सामना. 12 बॉल 22. राऊंड स्टंप्स हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला गेला. वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव एक्स्ट्राज मध्ये. सध्याच्या घडीला सिंगल रन्स फार महत्वाच्या ठरू शकतील. चेंडू निर्धाव तर येणार नाहीयेत ना याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. सध्याच्या घडीला फलंदाजी करणारा वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ. दुसऱ्या बाजूला कैलासवासी निरावंती संतोष मात्रे प्रतिष्ठान गावदेवी पिसारवे संघ मात्र लढतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. शेवटचे 11 बॉल 21 धावांची आवश्यकता. साहिल उलवेकर मैदानामध्ये आहे. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा. ऑन साईडला बळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक होता. जेलसाठी गेला होता त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा पार. चौकार. मद्रा चौकार. नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवेल. कॉन्फिडन्स बिल्टअप करेल खिडूकपाडा टीम साठी. आणखीन एक डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल. बॉडी शॉट. अप्रतिम फटका साहिल उलवेकरच्या बॅट मधून येतोय. हा उत्तुंग षटकार.
पुढे फिरवलाय. 9 बॉल मध्ये आता 11 धाबांची गरज आहे. बाबूशा आपण पाहत आपल्या टीव्ही स्क्रीनवर तारखा बघतात कोणती खाली आहे. डे नाईट व्यस्त शेड्यूल सध्याच्या घडीला. सगळ्यात बिझी कॉमेंटेटर रायगड मधील. रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून. दोन चेंडू मध्ये पुन्हा सामना फिरलाय वीरा स्पोर्ट्स किडूकपाड्याच्या बाजूनं. आतापर्यंत चांगली बॉलिंग होत होती परंतु आता साहिल उलवेकरने ठरवलंय आक्रमण हेच बचावाचं तंत्र असू शकतं या मॅच मध्ये आणि म्हणूनच आक्रमक रीतीनं खेळण्यासाठी पुढे सरसावला आणि त्यामध्ये मात्र यश प्राप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 38 या आकड्यावर आणि अजूनही 9 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. 1700 सध्याच्या घडीला क्रीडा रसिक लाईव्ह या सामन्याचा आनंद घेतात. या सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे स्पर्धा आपण पाहताय प्रेम करताय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या सगळ्या क्रीडा रसिकांचं व्ह्युअर्सचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि नक्कीच ही स्पर्धा आवडत असेल आई एकविरा इव्हेंटची पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी तुम्हाला पसंत पडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे. संदेशजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतात हे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तुशांतवर हल्ला ऑन साइडला भिरकावलाय उंच गेलाय आणि तेवढाच दूरवरून चेंडू आडावा लागेल. साहिल उलवेकरनं सामना फिरवलाय. जबरदस्त परफॉर्मन्स सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचे 8 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. मध्ये आलेल्या 16 धाबेनं मात्र हा सामना किडूकपाड्याच्या बाजूने थोडासा फिरत असताना 8 बॉल 5चं समीकरण. मेहनत घेतली होती गोलंदाजानं परंतु तुशांत मात्रेच्या षटकामध्ये मात्र धावा आल्यात. आणखीन एक ओ व्हॉट अ शॉट वॉल फिनिशर. काय फिनिश केलाय हा सामना दोन्ही स्टाईल मध्ये. षटका ठोकत कोणतंही टेन्शन नाहीये चेहऱ्यावर कोणतीही निराशा नव्हती. साहिल उलवेकर आला आणि त्यानं लगातार हे 4 मोठे फटके मारत एक चित्त थरारक रोमहर्षक विजय मिळवून दिलाय तो वीरा स्पोर्ट्स किडूकपाडा संघाला. अभिनंदन टीम किडूकपाडा. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने ते स्वर्गीय निरावंती मात्रे प्रतिष्ठान गावदेवी पिसाळवे क्रिकेट संघावर मात केलेली आहे. किडूकपाडा क्रिकेट संघाचं अभिनंदन. गणेश मात्रे तुम्ही स्पर्धेमध्ये विजय पवार सहभाग घेतला. आपला आम्ही अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो आणि या सामन्याचा सामनावीर वनमॅन आर्मी सामनावीर असणार आहे. निश्चित स्वरूपात साहिलकडे आपण वळणार आहोत. चला आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील सुद्धा आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. सुदर्शन आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. निश्चित स्वरूपात साहिलचं कौतुक करावे लागेल. मनोज उलवेकर एकेकालचे नामांकित क्रिकेटर 40+ क्रिकेटर त्यांचा हा सुपुत्र साहिल उलवेकर. साईनाथ दादा भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. राज भोईर यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. ये आता कॅश येते बघा. मनी इज द ग्रेटेस्ट थिंग. पैसा सबसे बड़ी चीज होती है. चला आता मनोज उलवेकर यांचा मी उल्लेख केला. साहिलचे पिताश्री त्यांच्या वतीने साहिल तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. ऍडव्होकेट गणेश दादा या तुमचा सन्मान इथे केलं जाईल. या गणेश या. खऱ्या अर्थाने बघा पिसाळवे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर 4 व्हीलर बाईक या वर्षी रमेश शेट म्हात्रे असतील आमचे संतोष म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. या गणेशा आपला सन्मान इथे केला जाईल. गणेशा स्वर्गीय निरावंती म्हात्रे माजी सरपंच पिसाळवे त्यांचे ते सुपुत्र आहेत. सन्माननीय
सामनावीराचा किताब इथे प्रदान केलं जाईल. मी आदरणीय नकुलदादा जोशी आणि सागर भुईर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि कुणालदादा पाटील आणि विद्यानंद आपण या कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि राज भुईर यांचे खास ते परम मित्र मामा परिवार. चला रिलेटिव्ह आहेत एकमेकांचे. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो साईलला सामनावीर या किताब आणि त्याचा गौरव केला जातो आणि आम्हाला सुद्धा साईल कल्पना होती की हा फलंदाज जोपर्यंत मैदानात पाय रोवून उभा आहे तोपर्यंत या संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. चला साईल तुझ्यासाठी तुमचे पिताश्री मनोज उलवेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. चला तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. या पडगे प्रथमतः पडगे कुणाल दादा पाटील या कुणाल पाटील यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत.